नेकर तुझी झेपर काळावर रेखर नाव हे तुझं पळून ना पहायचं मोर मोर जायचं करून दाखवायचं सफान हे पुर आभाळाला तू हात लाव वाऱ्याच्या बी तू मोर दाब चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं चाल र गड्या तू पुढं पुढं चाल र अभी एडवांस ट्रेनिंग खत्म होने पे आई है। आपने सभी प्रकार का ट्रेनिंग यहाँ पे लिया है। इतने हफ्तों से आप ये ट्रेनिंग ले रहे हो। आगे जाके आप भारत की फौज का एक जवान कहलाओगे। अपने फैमिली से इतना दूर रहकर आप अपने देश की रक्षा करोगे, अपने तिरंगे की रक्षा करोगे। मुझे सिर्फ इतना पूछना है कि तिरंगा क्या है? कर्नल सिंह, क्या है तिरंगा? नॅशनल फ्लॅग आहे श्रीमान. विक्रम, क्या है तिरंगा? आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज आहे श्रीमान. गुड। सुमित, जी श्रीमान. क्या है तिरंगा? तिरंगा हमारे देश का ध्वज है श्रीमान. हर रंग प्रतीक माना जाता है. केसरी रंग त्याग का प्रतीक है. सफेद रंग शांतता का प्रतीक है और हरा रंग हरियाली का प्रतीक है श्रीमान. वेरी गुड सुमित, शाबाश। अजिंक्य, तिरंगा क्या है? सब कुछ है श्रीमान. जान तिरंगा है, शान तिरंगा है, धरती और आसमान तिरंगा आहे. माझ्यासाठी सगळंच तिरंगा आहे. तन मन आणि कण कण तिरंगा आहे श्रीमान. ते फक्त बोलण्यापुरतं म्हणतोयस का? साब, 10 रुपयाच्या कपनात कोण बी गुंडाळून जाते, पण तिरंग्यात लपटून जायची शानच वेगळी असते. आणि हे लय कमी जणांच्या नशिबात असतं साहेब. फौजीचं आणि तिरंग्याचं नातं असं शब्दात नाही सांगता येणार. शाबाश अजिंक्य, यही जवाब होना चाहिए एक फौजी का. तिरंगा तुमच्यासाठी सर्वस्व असला पाहिजे. जसा तिरंगा तसाच आपल्या मराठा लाईट इन्फंट्रीचा फ्लॅग सुद्धा सर्वस्व असला पाहिजे. 250 वर्षांची परंपरा आपल्या मराठा लाईट इन्फंट्रीला आहे. सगळ्यात जास्त सन्मान आपल्या मराठा लाईट इन्फंट्रीला मिळाले आहेत आणि त्यातही तुम्ही हिल्ली कंपनीचे फौजी लढवय्ये आहात. सातपुते, जी साहब. हर एक को फ्लैग दो. सब तैयार? जी साहब. गेट सेट गो. लागलं नाही ना? नाही. हा चल. आजा, तू माझ्यासाठी का थांबलास? बाकी सगळे तर पुढे गेलेत. तू जिंकला असतास. तेरी जीत में ही मेरी जीत है और तेरी हार में मेरी हार. तुझे गिरता हुआ छोड़ के जाऊंगा तो तू नहीं, भारतीय सेना हारेगी. और भारतीय सेना का हारते हुए मैं नहीं देख सकता. फौजी अपनी साथी का साथ कभी नहीं छोड़ता, समझे? अरे पण तू इथं बेस्ट टायमिंग दिला असतं ना तर तुला बेस्ट रिक्रूट व्हायला सोपं झालं असतं. भावा, अरे बेस्ट रिक्रूट तू झाला काय, मी झालो काय, किंवा अजून कोण झालं काय? अरे आपण सगळेच भारतासाठी घाम आणि रक्त साडणार आहे. आणि बेस्ट रिक्रूट होण्यासाठी मी कंपनी फ्लॅग पडताना नाही बघू शकत. तिरंगा आणि कंपनी फ्लॅग कायम फडकतच राहायला पाहिजे. आणि कुणी बी जिंकलं
तरी एक फौजी जिंकणार आहे. कळलं का? अरे बा तू काय बी म्हण, आज तू जिंकलायस. जीजी, शीतल, इथं काय एकटीच बसली होतीस? काय नाही ते असंच. यास्मिन येणार होती, इसरली वाटत. खरं का? होय. आणि लय दिवस झालं घराकडे पण आली नाहीस तू. हा, परीक्षा चालू होती ना म्हणून. अगं मग परीक्षा झाली यायचं होतंस. हम्म. शीतल, अगं किती दिवस झालं तुला भेटायचं म्हणत होते, पण तुझी भेटच होईना. म्हटलं आज काय बी झालं तर तुझी भेट घ्यायचीच म्हणून अगं मी राहुल्याला बी भेटायला गेलते. त्यानं सांगितलं की तू रोज इथं ह्या टायमाला येऊन बसतेस म्हणून. शीतल, मी आजाला कायम म्हणायची, तुला जर लग्नासाठी पोरगी बघायची असेल तर अशी खमकी एखादी पोरगी बघ, अक्षी शीतलवाणी. शीतल, माझ्या नातवाची निवड अक्षी बरोबर आहे बघ. पण घरचे काय काळजी करू नकस. अगं ते आत्ता नाही म्हणत्याल, पण नंतर होतीलच की तयार. मी लय समजवण्याचा प्रयत्न केला, पण हे बघ शीतल, हार नाही मानायची. जो पण त्यांना पटत नाही ना तो पण त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करायचा. एक दिवस असा येईल की तुझं म्हणणं बी त्यांना पटल. हे तर मी करतच असते, कारण फौजीची होणारी बायको आहे मी. हार मानणं मला बी येत नाही. आणि हे बघ, काय बी झालं तरी तू माप ओलांडून आपल्याच घरात येणार आहेस. काय काळजी करू नकस. आणि तुझं आणि आज्याचं लगीन बी लावून देईन. आणि अख्ख्या गावात तू माझी नाचून आहेस म्हणून मिरवीन. आणि हो, अगं परवा आज्याची कसम परेड आहे, मी जाणार आहे. माझी इच्छा आहे तू पण यावंस. यायचं तर मला बी आहे, पण घरातले सोडणार नाही. आणि घरातल्यांचं खोटं बोलून मी येणार नाही, कारण आजाला ते आवडायचं नाही. आज्यासाठी काय सांगावं तुझा? काय नाही,